माणसाचं जीवन हे संगतीने घडतही असतं आणि बिघडतही असतं. पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन करून घ्यायचं आहे की तुमचा उद्धार करून घ्यायचा आहे हे तुमच्या संगतीवर अवलंबून आहे. नाहीतर एखाद्या वेळेस जर संगत बिघडली तर माणसाचं जीवन बिघडत जातं. काही माणसं पंक्ती पठाण असतात बघा. सप्ताह करणारे सुद्धा हुशार झाले. त्यांना माहिती आहे 9 ते 11 कीर्तन जर ठेवलं तर पंक्ती पठाण हे जेवण करून झोपायला जातात. म्हणून सप्ताह कमिटी हुशार झाली आणि 7 ते 9 टायमिंग ठेवला. पंक्ती पठाण असतात काही. मी सांगेल त्या व्यक्तींना की तुमच्या जीवनामध्ये जर एखादी पंगत चुकली, तुमच्या जीवनामध्ये जर एखादी पंगत चुकली तर एका टायमिंगचं जेवणच चुकेल. तुमच्या जीवनामध्ये पंगत जर चुकली तर एका टायमिंगचं जेवण चुकेल, पण संगत जर चुकली जीवन चुकेल. जीवनाचे ध्येय चुकले जातात. म्हणून मला वाटतंय संगत चांगल्याची असावी. मित्र बनवत असताना मित्र श्रीमंत नसला तरी चालेल, पण मित्राकडे विचाराची श्रीमंती असावी. मित्र करत असताना मित्र मळका असला तरी चालेल, पण मित्र जळका नसावा. जळके माणसं जवळ असले की फार प्रॉब्लेम येतो, फार अडचणी येतात. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा. द्वारकाधीश आहे, द्वारकेचा राजा आहे, गर्व नाहीये त्या संपत्तीचा. मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे, पण त्या गरिबीची लाज वाटत नाही. मित्र चांगला असावा. नाही तर गधे को गधे मिल गए दो दो लाता. काही माणसाचा तुम्ही जागा बदलली म्हणून स्वभाव बदलत नाही. एखाद्याने कडक कपडे घातले म्हणजे तो एज्युकेटेड होत नाही. एखाद्याने फाउंडेशन लावलं म्हणजे तो सुंदर होत नाही. त्याने समजणं वेगळं आहे स्वतःला. एखादं स्वतःला सुंदर म्हणून घेत असेल, पण आपण किती सुंदर आहे. लावण्याचा पुतळा आहे माझा भगवंत, चैतन्याचा जिव्हाळा आहे माझा भगवंत. कधी कधी सौंदर्यसुद्धा घातक असतं बरं का माणसाला. मी सांगेल तुम्हाला, आत्ताच 1 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. 15 दिवसापूर्वी आमच्या एका महाराजांनी सांगितलं. अगदी बसमध्ये प्रवास करत असताना घटना घडली. पुणे ते नाशिक एस टी जात होती. एस टी पूर्ण भरली होती, एकच सीट रिकामं होतं. पण तेवढ्याच गडबडीमध्ये त्या एस टीमध्ये 2 महिला चढल्या आणि तिकीटही काढलं. तिकीट मागायला गेला कंडक्टर तर दोघींनी आधार कार्ड काढलं. सॉरी, कारण फुकट प्रवास झाल्यापासून महिलांची गर्दी एस टीमध्ये वाढलेली आहे. मला वाटते फुकट प्रवास किती वयाला आहे? 75. एम एच 75. आणि तेव्हापासून गर्दी वाढली. त्या दोघींनी जेव्हा तिकीट मागितलं गेलं तर पटकन आधार कार्ड काढलं आणि कंडक्टरच्या तोंडाला दाखवलं, नाही का, दाखवलं. बघा म्हटले आमचं फुकट आहे प्रवास. पण पुढं गेल्याच्या नंतर सीट शोधत शोधत पाहिलं तर एकही सीट रिकामं नव्हतं. पुढं आल्या तर 1 सीट रिकामं दिसलं. सीट एकच होतं, बसणारे सीट 2 होते. आता बसणार कोण? तर ही म्हटली मी अगोदर आले, दुसरी म्हटली मी अगोदर आले. 1 सीटवर बसली आणि दुसरी बसायला गेली तर दुसरी खाली पडायची. कारण एकीने 4-5 सुना माहेरी पाठवून एकटीनेच दूध खाल्लेलं होतं. ती जर सीटवर बसायला गेली तर ही डायरेक्ट खाली पडायची. दोघीची बाचाबाची झाली, बोलाबोली झाली. आणि नंतरची जी स्टेप असते भांडणामध्ये कोणती असते? महिला मंडळ. बोलाबोली झाल्याच्या नंतर हानाहानी, टाकाटाकी, बरोबर आहे ना. म्हणजे ही स्टेप सुरुवात झाली. तेवढ्यात कंडक्टर बिचारा पळत आला. मावशी काय झालं? काय झालं म्हणजे लक्षात येत नाही का? एकच सीट आहे, 2 जणी आहेत. हिला म्हटलं मी अगोदर आले तर ती म्हणते मी अगोदर आले. ती म्हटली हे बघा कंडक्टर साहेब, मी अगोदर आले, मी सीटवर बसणार आहे. कंडक्टरचाही नाविलाज झाला. आता एकीला जर त्या सीटवर बसवलं तर दुसरी कंडक्टरच्या गळ्यात पडेल. गळ्यात पडेल म्हणजे त्याच्या जागेवर बसेल. वेगळा अर्थ काढू नका. त्याच्या जागेवर बसेल. कंडक्टर हुशार होता.
कंडक्टरनी दोघीचे आधार कार्ड जवळ घेतले आणि घेतल्याच्या नंतर कंडक्टर म्हटलं, हे बघा, तुम्हाला दोघींना मी नाराज करत नाही, फक्त माझं एक म्हणणं ऐका आणि लक्ष देऊन ऐका. आपला प्रवास पुणे ते नाशिक आहे. मग हा प्रवास करत असताना जी तुमच्यामध्ये म्हातारी असेल, फुकट प्रवास कुणाला हे तुमच्या लक्षात असू द्या बरं का, जी तुमच्यामध्ये वयोवृद्ध असेल, म्हातारी असेल, तिने सीटवर बसा, नाहीतर उभे राहा. ते सीट नाशिक पर्यंत रिकामं गेलं. करंट लागलं तुम्हाला? कारण आधार कार्ड हे म्हातारं होतं, पण त्यांना वाटत होतं नाही अजून आमचं वय झालेलं नाही. सौंदर्याची जी उपाधी लावून घेतो ना आपण, ती फार वेगळी आहे. तो भगवंत किती सुंदर आहे महाराज. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. तो देव किती सुंदर आहे हे समजून घ्या. एक तो तेरे नैन कजरे, दूसरा काजल लगा, तीसरा नजरे मिलाना, दिल दीवाना हो गया. एक उपाधी लावून घेतली आपण. मला वाटते दिसण्यापेक्षा असणंही फार महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये संगतसुद्धा सुंदर असावी, सज्जनाची असावी. कारण दुर्जनाची जर संगत केली तर साधू